29 सप्टेंबर 2015 भारत सरकारने राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन आराखडा म्हणजेच NIRF कार्यान्वित केला. भारतीय शैक्षणिक संस्थांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर एक वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक मानांकन प्रदान करणे हा या यंत्रणेचा मुख्य उद्देश होता. जागतिक स्तरावर QS आणि द टाइम्स हायर एज्युकेशन सारखी मानांकने प्रचलित आहेत, पण पाश्चात्य शिक्षण पद्धतीवर आधारित असलेले त्यांचे निकष भारतासारख्या खंडप्राय देशाला न्याय देत नाहीत. स्थानिक गरजा, सामाजिक समावेशकता आणि प्रादेशिक विविधता यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी या जागतिक निकषांमध्ये मागे पडतात. याच पार्श्वभूमीवर भारताने स्वतःची मानके निश्चित केली. हा NIRFचा अधिकृत लोगो कारवाई आहे. यातील N आणि I ही अक्षरे बारकाईने पाहिल्यास त्यातून एक वाढीचा आलेख किंवा टिक मार्क सूचित होतो. हे चिन्ह अचूकता, गुणवत्ता आणि जागतिक मानकांनुसार होणारी प्रगती दर्शवते. या आराखड्याचे अतिशय स्पष्ट घोषवाक्य आहे, आयडेंटिटी थ्रू क्वालिटी, म्हणजेच गुणवत्तेतून ओळख. कोणत्याही शैक्षणिक संस्थेची खरी ओळख तिच्या भव्य इमारतींवरून किंवा जुन्या नावावरून नसून तिने टिकावलेल्या प्रत्यक्ष गुणवत्तेवरून ठरली पाहिजे. यासाठी ऑक्टोबर 2014 मध्ये देशातील नामवंत तज्ज्ञांच्या एका कोर कमिटीची स्थापना करण्यात आली. त्यांनी ठरवलेल्या निकषांवर आधारित देशातील पहिल्या राष्ट्रीय मानांकनाची घोषणा 4 एप्रिल 2016 रोजी झाली. या प्रक्रियेची सुरुवात तत्कालीन शिक्षणमंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यकाळात झाली. त्यांच्यासोबतच कोर कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र प्रसाद आणि तत्कालीन उच्च शिक्षण सचिव विनयशील ओबेरॉय यांनी या आराखड्याला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. NIRFच्या माध्यमातून भारताने जागतिक मानांकनांच्या पूर्वग्रहांना एक प्रभावी संस्थात्मक उत्तर दिले आहे. या संरचनेमुळे भारतीय विद्यापीठांना समाजासाठी खरोखर जे महत्त्वाचे आहे त्याचे मोजमाप करण्यास भाग पाडले गेले आहे. संपूर्ण NIRF प्रणाली ही अत्यंत कठोर अशा 5 मुख्य निकषांवर आणि त्यांच्या विशिष्ट गुणाभारावर उभी आहे. हा डॅशबोर्ड मानांकनाचे 5 निकष दर्शवतो. पहिले, अध्यापन, शिक्षण आणि संसाधने TLR 30%. दुसरे, संशोधन आणि व्यावसायिक सराव RP 30%. तिसरे, पदवी निकाल GO 20%. चौथे, पोहोच आणि सर्वसमावेशकता OI 10%. आणि शेवटचे, धारणा किंवा शैक्षणिक प्रतिमा PR 10%. या निश्चित टक्केवारीच्या अल्गोरिदममुळे संस्थांना केवळ उच्च दर्जाच्या संशोधनावर अवलंबून राहता येत नाही. त्यांना संशोधनासोबतच सामाजिक न्याय आणि पायाभूत सुविधांचा समतोल राखावाच लागतो. या विशाल प्रणालीचे प्रत्यक्ष व्यवस्थापन शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन म्हणजेच NBA कडून केले जाते. या संस्थेची प्रशासकीय रचना केंद्र सरकारच्या शिस्तबद्ध वेतन आयोगाच्या निकषांनुसार चालते. या रचनेत सर्वात वर सदस्य सचिव पदासाठी स्तर 14ची वेतनश्रेणी असते, तर खाली कनिष्ठ व्यवस्थापकांसाठी स्तर 4ची वेतनश्रेणी लागू असते. मानांकन प्रक्रियेतील अशासकीय तज्ज्ञ सदस्यांसाठी वित्त मंत्रालयाने मानधनाच्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांना एका बैठकीसाठी 10,000 रुपयांपर्यंत, तर तांत्रिक समितीच्या सदस्यांना 6,000 रुपये मानधन दिले जाते. सध्या या संपूर्ण यंत्रणेचे सर्वोच्च प्रशासकीय नेतृत्व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि उच्च शिक्षण सचिव K. संजय मूर्ती करत आहेत. त्यांच्यासोबतच नियामक संस्थांचे प्रमुख महत्त्वाची भूमिका बजावतात. यात UGCचे अध्यक्ष प्रा. M. जगदेश कुमार, AICTEचे प्रा. TG सीताराम, NACचे संचालक प्रा. गणेशन कन्नाबिरन, NBAचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे आणि NIPAच्या कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी यांचा समावेश आहे. NIRFचे कार्य भारतातील सर्वोच्च शैक्षणिक प्रशासकांच्या एका अत्यंत नियंत्रित आणि भव्य जाळ्याद्वारे चालते. या प्रशासकीय रचनेमुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि तांत्रिक अचूकता सुनिश्चित केली जाते. 2016 मध्ये जेव्हा हे मानांकन सुरू झाले तेव्हा त्यात विद्यापीठ, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि फार्मसी अशा केवळ 4 श्रेणी होत्या. 2025 पर्यंत हा आकडा 17 पर्यंत पोहोचला आहे, ज्यामध्ये आता शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजेच SDGsचा देखील समावेश करण्यात आला आहे. या वाढत्या स्पर्धेत काही संस्थांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. IIT मद्रासने एकूण आणि अभियांत्रिकी या दोन्ही श्रेणींमध्ये सलग अनेक वर्षे पहिले स्थान कायम राखले आहे. विद्यापीठ आणि संशोधन संस्थांच्या श्रेणीत IISc बेंगलुरू
ही संस्था गेल्या 1 दशकापासून अग्रस्थानी आहे. वैद्यकीय क्षेत्रात एम्स नवी दिल्ली आणि कायद्याच्या शिक्षणात नॅशनल लॉ स्कूल बेंगलुरू हे निर्विवाद नेते ठरले आहेत. श्रेणींमधील हा विस्तार भारतीय शिक्षण व्यवस्थेतील वैविध्य दर्शवतो. आता जुन्या आणि नामांकित संस्थांनाही त्यांच्या नावाने नाही, तर दरवर्षी आकडेवारीच्या आधारावर आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागते. 2026च्या मानांकन चक्रासाठी काही अत्यंत कठोर धोरणात्मक बदल करण्यात आले आहेत. या प्रक्रियेला द ग्रेट रिकॅलिब्रेशन असे म्हटले जाते. यातला सर्वात मोठा बदल म्हणजे रिसर्च रिट्रॅक्शन पेनल्टी किंवा नेगेटिव्ह मार्किंग. जर एखाद्या संस्थेचे प्रकाशित झालेले शोधनिबंध तांत्रिक किंवा इतर कारणास्तव मागे घेतले गेले तर आता त्या संस्थेचे गुण थेट कापले जातील. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे वन नेशन वन डेटा किंवा ONOD प्रणाली. या नव्या आराखड्यात NAC, NBA आणि NIRF या तिन्ही व्यवस्थांसाठीची माहिती आता एकाच मध्यवर्ती पोर्टलवरून संकलित केली जाईल. यामुळे माहितीत विसंगती राहणार नाही. माहितीच्या अचूकतेबाबतही आता कठोर पावले उचलण्यात आली आहेत. जर कोणत्याही संस्थेने चुकीची किंवा बनावट माहिती पुरवली तर त्या संस्थेवर मानांकन प्रक्रियेतून थेट 2 वर्षांसाठी बंदी घातली जाईल. हे तांत्रिक आणि प्रशासकीय बदल स्पष्ट करतात की आता केवळ शैक्षणिक गुणवत्ता मोजणे हेच शासनाचे उद्दिष्ट नाही, तर संशोधनातील प्रामाणिकपणाची सक्ती करणे हे मुख्य लक्ष बनले आहे. संशोधनाला दिलेल्या 30% गुणभारामुळे 1 दशकात मोठे परिणाम दिसून आले आहेत. 2017मध्ये जागतिक शोधनिबंधांमध्ये भारताचे योगदान 3.5% होते, ते 2024मध्ये 5.2% पर्यंत वाढले आहे. अर्थात या प्रणालीवर काही टीकाही होते. संशोधनावर जास्त भर दिल्यामुळे प्रत्यक्ष शिकवण्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होण्याची भीती व्यक्त केली जाते. तसेच धारणा निकषामुळे जुन्या संस्थांना विनाकारण फायदा मिळतो, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. या त्रुटींनंतरही NIRFने भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये एक नवी आर्थिक शिस्त आणि स्पर्धात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. आज हे मानांकन भारतीय संशोधनाला जागतिक मंचावर स्थान मिळवून देणारे एक शक्तिशाली साधन ठरले आहे. ही माहिती अमित कुमार शिंगणे यांच्या लेखावर आधारित आहे. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.